वाहे गुरु का खालसा, वाहे गुरु जी की फतेह। आज 24 जानेवारी शीख धर्माचे 9वे धर्मगुरू हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक नांदेड नगरीमध्ये भव्य अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशभरातील आणि विदेशातील देखील असंख्य धार्मिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर ऐतिहासिक नांदेड नगरीत येत आहेत। भावांनो आणि बहिणींनो, आपण नांदेडकर म्हणून आम्हाला नेहमीच एका गोष्टीचा अभिमान वाटत आला आहे की भूमी गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे। भावांनो आणि बहिणींनो, भारताचा इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा, कर्तृत्वाचा, सेवा, समर्पण, त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे। परकीय जुलमी धर्मांध सत्तेच्या विरोधात इथल्या अनेक महनीय व्यक्तींनी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे। या शृंखलेमध्ये हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं नाव आदरस्थानी आहे। त्यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं, आओ झुक के सलाम करे उनको जिनकी जिंदगी में यह मुकाम आता है, बहुत खुशनसीब होते हैं वह लोग जिनका खून वतन के काम आता है। मानवतेच्या रक्षणासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी, धर्म स्वातंत्र्यासाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी स्वतःचं बलिदान दिले। खरे तर शीख धर्माचा इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा, कर्तृत्वाचा इतिहास आहे, हे आपण सर्वजण जाणतोच। 1621 मध्ये अमृतसर या तीर्थक्षेत्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जन्म झाला आणि 1675ला दिल्ली येथे त्यांनी स्वतःचं सर्वोच्च बलिदान दिलं। धर्माचा व्यापक अर्थ गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी सर्व समाजाला सांगितला। धर्म म्हणजे मानवतेतील भिंत नसून धर्म म्हणजे मानवतेतील पूल आहे। धर्म म्हणजे आग्रह, हट्ट किंवा केवळ कर्मकांड, पूजापाठ नसून धर्म हा स्वातंत्र्याचा, एकतेचा, सर्व धर्म समभावाचा आविष्कार आहे। धर्म म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा आदर करायला शिकवतो। धर्म म्हणजे सर्वांचं रक्षण करायला शिकवतो। ही धर्माची वैश्विक आणि व्यापक संकल्पना गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी सांगितली आणि आयुष्यभर त्यांनी हीच भूमिका सातत्याने मांडत राहिले। ज्यावेळेस काश्मीरी पंडित त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बळजबरीने धर्मांतर करायला भाग पाडलं जात आहे, तो काळ म्हणजे क्रूरकर्म्या औरंगजेबाचा काळ होता। गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली। खरे तर औरंगजेब हा क्रूरकर्मा, दुष्ट होता, धर्मांध होता। त्याने यापूर्वी देखील अनेकांना छळलं होतं, परंतु गुरु तेग बहादूर साहिबजी त्यांच्यापुढे डगमगले नाहीत। त्यांना दिल्ली येथे कैद केलं, त्यांच्या 3 शिष्यांना त्यांच्यासमोर ठार मारलं, तरीही गुरु तेग बहादूर आपल्या निश्चयापासून अजिबात ढळले नाही। ते असं म्हणाले की जर सर्वसामान्य निरपराध लोकांच्या श्रद्धेचं रक्षण माझ्या बलिदानाने होत असेल तर ते माझं सर्वोच्च धर्मकृत्य आहे। आणि त्यांनी आनंदाने, शांतपणे स्वतःचं बलिदान दिलंय। दिल्लीला ज्या परिसरामध्ये त्यांचं बलिदान झालं तो परिसर आजचा चांदणी चौक, त्या ठिकाणी शीशगंज साहिब गुरुद्वारा आहे। ते त्यागाचं, बलिदानाचं सर्वोच्च प्रतीक आणि अमर गाथा आहे। देशातील आणि जगातील लाखो शीख बांधव आणि इतर धर्मीय देखील त्या ठिकाणी आदराने नतमस्तक होत असतात। आज ऐतिहासिक अशा नांदेड नगरीमध्ये 350वा शहीदी समागम वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो आहे।
आम्ही नांदेडकर जगभरातील सर्व शीख बांधव आणि सर्वच धर्मियांच्या स्वागतासाठी आतुर आहोत. भावांनो आणि बहिणींनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तमाम तरुण पिढींना सांगतोय की या भारताचा शौर्याचा, कर्तृत्वाचा, शीख धर्मियांचा शौर्य कर्तृत्वाचा, त्यागाचा, बलिदानाचा आणि तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास आपण डोळसपणे अभ्यासला पाहिजे. मानवी मूल्य जतन करण्यासाठी, धर्मस्वातंत्र्य आणि मानवता अबाधित ठेवण्यासाठी गुरु तेग बहादूरजी यांनी स्वतःचं बलिदान दिलं.